राज्यातील पोलीस भरतीवरून आता राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय। भर पावसातील पोलीस भरतीवर विरोधकांचा आक्षेप आहे। पावसामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची अडचण झाली, तर विरोधकांच्या टीकेनंतर गृहमंत्री फडणवीसांची मात्र सावध भूमिका आहे। जिथे पाऊस आहे तेथील भरती पुढे ढकलल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली। मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मी पत्र पाठवूनही मागणी केली होती। मी आमच्या पोलीस महासंचालकांना मागणी केली होती की तुम्ही हे पावसाळ्यात घेताय ते पुढे ढकला। पण काही विद्यार्थ्यांचा हे आला की आम्हाला अनेक वर्षानंतर आता संधी मिळते आहे, आम्हाला त्यामध्ये मी उपाययोजना सांगितली की पावसाळ्यामध्ये जर घेत असाल उन्हापासून पावसापासून, कारण लाखो विद्यार्थी येतात, त्यांचे कागदपत्र भिजतात, खाण्याचे वांदे असतात, झोपण्याचे वांदे असतात, पण राज्यकर्त्यांना निवडणुकीवर डोळा ठेवून हे सगळं करायचं आहे। पूर्वी का केले नाही? याच भरती यात्रा करण्यापेक्षा पूर्वी केले असते तर अनेक विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला अनेक विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची पाळी आली नसती। पोलिसांच्या बदल्या देखील रखडल्या आहेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर पुन्हा एकदा आला। ये सरकार कहाँ चल रही है? सरकार नहीं चल रही है। पुलिस हो, प्रशासन हो, ये सब एक गुंडों की टोली जैसी चला रहे हैं, अंडरवर्ल्ड जैसे। जिथे जिथे पाऊस पडेल तिथे तिथे पोलीस भरती रद्द करू। अरे पावसाचा काळ सुरू झाला आता। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिले, आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहात। तुम्ही ज्या पद्धतीने वारंवार या तरुणांची फसगत करताय, त्यांच्या जखमेवर मीठ सोडता, याचं थोडंसं तरी ठेवा। पावसात तुम्ही भरती का केली याचाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। म्हणजे आता जिथे जिथे पाऊस पडेल तिथे रद्द करणार। पावसामध्ये भरती का केली, पहिले का नाही केली, याचा अर्थ तुम्हाला भरती करायचीच नाहीये। ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। मुळातच यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे, त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो। कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते, अनेक लोकांचं वय निघून जातं, अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत, पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे। एकंदर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आत्ता पण आपण पहा पोलीस भरती जी सुरू आहे, मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलीस भरती कशासाठी, निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का? त्या पोलीस भरतीमध्ये पण आपण जर एका जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे जर क्वालिफिकेशन पाहिले, कोण कोण पोलीस भरतीसाठी गेले, साधारणपणे 17,500 पद आहेत पोलिसांमध्ये, 17 लाख की 17.5 लाख विद्यार्थी किंवा ह्याच्यात ॲप्लिकेंट्स आलेले आहेत। हे 526 आहेत, बी फार्माचे साधारणपणे 10 आहेत, बी कॉमचे 80 आहेत। हे एका जिल्ह्यातले आणि एका पत्रकाराने ट्विट केलेलं आहे। म्हणजे एकंदर आपल्याला कळतं की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे। पोलीस भरती जनरली ही फिजिबिलिटी याची तपासली पाहिजे। आता कित्येक पोलीस भरतीतल्या जे उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला पत्र पाठवले, फोन केले, मेसेज पाठवले, व्हॉट्सअप केला, मेल केला। त्यांनी सांगितलं की पावसाच्या स्थितीमध्ये पोलीस भरती करू नये, कारण पोलीस भरतीला प्रचंड प्रमाणात उमेदवार आहेत। आज पाऊस पडला आणि माझी आज तारीख आहे, मी त्याच्यावर धावलो तर माझी गती कमी आहे। 4 दिवसानं पुन्हा कोरडं पडलं आणि त्याच्यावर दुसरा मुलगा धावेल, त्याची गती जास्त आहे। याचाच अर्थ समान न्याय सगळ्यांना मिळणं नाही, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या उमेदवारांनी मांडलेली आहे। आणि पोलीस भरती पावसामुळे, कारण शारीरिक चाचणी करताना पावसाचा इफेक्ट 100% पोलीस भरतीवर होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।